डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर अशा महान व्यक्तींना प्रथम अभिवादन। आपल्या विद्यालयाचे संस्थापक माननीय साहेब पोळ साहेब, तसेच आपल्या गावचे आमदार सुंदरराव मागमारे साहेब आणि प्रथम यांच्या विचारांना अभिवादन आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर। आज क्रीडा महोत्सव हा क्रीडा महोत्सव का भरवला जातो, तर विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याला आणि विद्यार्थ्यांच्या जे सुप्त गुणांना वाव देणं, सर्वांगीण विकासच आहे ते आपल्यास माहीत आहे। परंतु या ठिकाणी मी जास्त सभा वगैरे सांगणार नाही, थोडक्यात मेसेज देणार आहे। तर तुम्हाला सर सांगत असतात की खेळाचं किती महत्त्व आहे, खेळाचं महान महत्त्व आहे। इयत्ता पहिली ते 10वी 11वी 12वी 15वी BA MA इंजिनिअरिंग मेडिकल या वर्गांना, या अभ्यासक्रमांना शारीरिक शिक्षण विषय आहे, त्याला 100 मार्क आहेत। किती महत्त्व आहे पहा, आपण किती महत्त्व देतो, गणित इंग्रजीला फार महत्त्व, पण शारीरिक शिक्षण देतो। परंतु शारीरिक शिक्षणाला अतिशय महत्त्व आपण दिलं पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर व्यायाम केला पाहिजे 1 तास, प्रत्येक कोणताही आपण आवडीचा खेळ खेळला पाहिजे आणि 4 तास अभ्यास केला पाहिजे आणि मगच आपण जीवनामध्ये एक आदर्श विद्यार्थी, आदर्श माणूस होतो। एकच सांगू इच्छितो, जर आपण दररोज व्यायाम केला तर आपण तंदुरुस्त राहू शकतो आणि कोणतंही काम कितीही अडचणीचं असेल ते करू शकतो। आणि तुम्ही सर्वांनी खेळामध्ये भाग घेऊन आपलं कौशल्य दाखवावं, गावचा आई वडिलांचा सन्मान करावा, गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा मान उंचवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण दररोज शाळेत आलं पाहिजे, शिक्षक शिकवत असतात ते समोर बघितलं पाहिजे। जसं पिक्चर बघतो आणि आपण स्टोरी सांगतो मुलांना, तसं अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि 10वी 12वी ग्रॅज्युएट होऊन MPSC UPSC करून अधिकारी बनलं आणि समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला, आई वडिलांचं नाव महान करण्याचा प्रयत्न, गावचं नाव महान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। फक्त चिकाटी जिद्द असेल तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो, ही त्रिकालबाधी सत्य आहे आणि तुम्ही ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि गावचं, आपल्या आई वडिलांचा सन्मान, मान, देशाचा मान कसा उंचावेल अशा दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावा। खेळात हार जीत मानायची नाही, दररोज खेळ करायचा, आनंदी जीवन जगायचं, आनंद घ्यायचा प्रत्येक गोष्टीतून, असं जीवन जगलं पाहिजे असा मेसेज तुम्हाला देऊन त्या ठिकाणी मी माझे 2 शब्द